अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात ब्रेड पॅटीस बनवायला. इथे मी बटाटे घेतले आहे. आता सर्वप्रथम बटाटे आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात. आता त्यामध्ये बटाटे बुडतील इतकंसं पाणी टाकायचं आणि कुकरला झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या, जेणेकरून आपले बटाटे शिजले पाहिजे. गॅस चालू करायचा आणि बटाटे शिजवण्यासाठी कुकरमध्ये ठेवायचे. आता मसाला काढून घ्यायचा. मिरची, लसूण, अद्रक, धने आणि जिरे घ्यायची. बारीक कापलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता घ्यायचा. आता चला तर मग बटाट्याच्या चटणीला सुरुवात करूयात. इथे मी 4 पळ्या तेल घालत आहे. तेल गरम झालं की मग टाकायचे जिरे चांगले फुलू द्यायचे. मग टाकायचा कढीपत्ता, कोथिंबीर आणि आपण जे वाटण केलं होतं ना ते टाकायचं. चवीप्रमाणे मीठ. मसाला आता चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा. ब्रेड पॅटीसला सर्व काही बटाट्याच्या चटणीवरती अवलंबून असतं. बटाट्याची चटणी टेस्टेड झाली तर पॅटीस चांगले लागतात. आता मसाला चांगला परतवून द्यायचा, कारण जेणेकरून त्यातलं कच्चेपणा गेला पाहिजे. आता इथे मी 1 टीस्पून काळा मसाला घेतला आहे. हळद हेही तेलामध्ये परतवून घ्यायचं. काळा हा मसाला घरगुती आहे. आता जे बटाटे शिजले होते ना त्याचे मी असे आधी काप केले आणि कढईमध्ये टाकले. आता कढईमध्ये परत ते बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे बटाट्याची चटणी करून घ्यायची. पॅटीसच्या बटाट्याच्या चटणीला मी मसाल्यासाठी लसूण, अद्रक याचा वापर जास्त केला आणि धने आणि जिरेही टाकलं. आता बटाट्याची चटणी ही झाली आहे. आता त्याचं बेटर तयार करून घेऊयात. इथं मी हिरा बेसन पीठ घेतलं. बेसन पीठ हे विकतचं यूज करायचं. त्यामध्ये आता ओवा असा क्रश करून घ्यायचा. खाता सोडाही घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हळद टाकायची. आता पाणी टाकून मळून घ्यायचं. हे बेटर चांगलं आता त्यामध्ये परत पाणी टाकून हे बेटर मळून म्हणजेच मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं क्वांटिटी ठेवायची त्याची, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. चला तर मग आता तेल गरम होण्यासाठी ठेवूयात. इथे मी कढईमध्ये तेल टाकत आहे. तेल गरम होतं तोपर्यंत आपण हे ब्रेड घेऊयात. इथे मी पॅटीसचे ब्रेड घेतले आहे बेकरीमधून. आता एक ब्रेड असा घ्यायचा आणि तो त्रिकोणी कापून घ्यायचा. तेल तोपर्यंत गरम होत आहे. ब्रेड असा त्रिकोणी कापायचा आणि ही जी बटाट्याची चटणी केली होती ना ती त्यावरती लावून घ्यायची. असं काटकोपऱ्यात सगळीकडे बटाट्याची चटणी ब्रेडला लावून घ्यायची. काही जण पावाचाही पॅटीस करतात, तोही मस्त लागतो, पण इथे मी ब्रेड पॅटीस करत आहे. आता एक भाग त्यावरती असा ठेवायचा.
हे बघा. परत एक ब्रेड दाखवत आहे तुम्हाला. तोही असा त्रिकोणी कापायचा. एका साईडनी बटाट्याची चटणी लावून घ्यायची. आता तेल गरम झालं की नाही पाहूयात. तेलही मस्तपैकी गरम झालेलं आहे. आता असा ब्रेड पॅटीस पिठामध्ये बुडून घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा. गॅस कमीच ठेवायचा. इथं मी बेटरसाठी जे बेसन पीठ घेतलं होतं ना ते विकतचं घ्यायचं. विकतच्या बेसन पिठाने काय होतं तर जे पॅटीसचा जो कवर असतो ना तो जास्त तेलकट होत नाही. म्हणजेच ब्रेड पॅटीस हे जास्त तेल ओढत नाही. नाहीतर घरच्या पिठाचे पॅटीस हे जास्त तेलकट होतात. हे बघा, पॅटीसच्या दोन्ही साईड अशा तळून घ्यायच्या. आता तळलेला आहे पॅटीस, त्याचं तेल निथळून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचा. आता दुसरा पॅटीसही त्याच पद्धतीने सोडायचा. पिठाची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही. घट्ट पीठ असेल तर काय होतं, पॅटीसचा कवर हा जाडसर होतो आणि पातळ असला तर तो त्या पॅटीसला लागत नाही. त्यामुळे मीडियम ठेवायचा. अशा पद्धतीने पॅटीसच्या दोन्ही साईड मस्तपैकी खुसखुशीत तळून घ्यायच्या. परत तेल निथळून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे. तयार आहे आपले गरमागरम पॅटीस. थँक्यू.